नमस्कार, मी अनिता आपल्या सर्वांचं स्वागत करते आपले कोकण चॅनलमध्ये। तर आज मी भरवा रोटी बनवणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही। आपल्याला भरवा रोटीसाठीच लागणारे साहित्य इथे मी बीट घेतलेले आहे साफ करून। इकडे पाहू शकता पालक घेतलेला आहे, साफ करून घेतलेला आहे मी। आणखी इकडे कांदा घेतलेला आहे, एक हिरवी मिरची घेतलेली आहे। आणखी आपल्याला मिक्स भाज्या लागणार आहेत, तर इथे थोडी झुकणी घेतलेली आहे मी कापून। इथे शिमला मिरची आहे, इकडे फ्लावर आहे, आणखी इथे थोडे मक्याचे दाणे घेतलेले आहे। हे तूप आहे, आपल्याला तूप लागणार आहे। इथे काली मिर्च पावडर घेतलेली आहे मी। आणखी आपल्याला मसाले लागणार आहे, आपल्या चवीनुसार मसाले वापरू शकतो आपण। पालक पिसून घ्यायचं आहे पहिला आपल्याला, आणखी बीट पिसून घ्यायचं आहे। चला तर मग आपण हे पालक आणखी बीट पिसून घेऊया। आपला पालक पिसून झालेला आहे, पाहू शकता। आपले बीटही पिसून झालेले आहे, पाहू शकता। आपण बीटचा आणखी पालकचा आटा बनवून घेऊया। ह्याच्यामध्ये मी गव्हाचं पीठ टाकलेले आहे, पाहू शकता। थोडंसं मीठ घेणार आहे याच्यामध्ये। चला तर आपण आटा बनवून घेऊया। आपल्याला चपाती बनवण्यासाठी हे पिसलेला पालक आणखी बीट त्याचा आटा बनवून घेतलेला आहे मी, पाहू शकता। चला तर आपण भाजी बनवून घेऊया। इकडे पॅन ठेवलंय गरम करत मी। आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये। थोडा जिरा टाकून घेऊया। थोडी हिरवी मिरची कापलेली ती टाकून घेऊया आपण। कांदाही टाकून घेऊया। ते मी मक्याचे दाणे टाकून घेते। भाज्या आपल्या चवीप्रमाणे टाकू शकता। त्या सर्व भाज्या एकदम खरपूस भाजून घ्यायच्या आहेत आपल्याला। थोडं मीठ टाकते, थोडीशी काली मिरची पावडर टाकते। पण ठेवूया। आपली भाजी तयार झालेली पाहू शकता। आपण चपाती बनवून घेऊया। पाहू शकता आपली चपाती तयार झालेली आहे। मी मेयोनीज घेतलेले आहे 2 चमच, आणखी टमाटर केचप घेतलेले 1 चमच। हे मी मिक्स करून रोटीला आपल्या चपातीला लावणार आहे, कारण छोट्या मुलांना खूप आवडते। छोट्या मुलांसाठी एकदा नक्की बनवून बघा। अशा प्रकारे मेयोनीज लावून भाज्या भरायच्या आहेत आपल्याला आतमध्ये। थोडं सलाड टाकते मी ह्याच्यावर। पाहू शकता आपली भरवा रोटी तयार झालेली आहे। एकदा घरी नक्की बनवून बघा। आजची भरवा रोटी कशी बनली कमेंट करून सांगा। आपले कोकण चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।